लसणाची शेव बनवणार आहोत. त्यासाठी लसण हा मिक्सरमधून आपण बारीक करून घेतलेला आहे. ते पाणी आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे आणि ह्या लसणाच्या पाण्यामध्येच आपल्याला बेसन पीठ भिजवायचं आहे. बेसन पीठ मी आधी चाळणीने चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आपण केलेल्या लसणाच्या पाण्यामध्ये साधं पाणी ॲड करून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लसणाचं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेतो आहे. आपल्या नॉर्मल कणकेपेक्षा थोडंसं पतलं, जशी पुरणाला लागते तशी पीठ हे भिजवून घेतलेलं आपण. आता आपण शेव काढण्यासाठी ही मी प्लेट लावलेली आहे. याची आपण शेव काढणार आहोत. आपण गॅसची मीडियम आच ठेवलेली आहे. हे तेल आधीच तापून घेतलेलं आहे. एका साईडने व्यवस्थित ते शेव होऊ द्यावे आणि नंतर त्याला पलटी मारा. अशा प्रकारे बदामी रंग आल्यावर शेव काढून घ्यावेत आणि अशी लसणाची शेव नक्की ट्राय करा. सुंदर अशी शेव तयार झालेली आहे.